आज आहे विटॅमिन ई कॅप्सूल रिव्ह्यू। आता विटॅमिन ई बद्दल भरपूर ऐकलं सुद्धा असेल, रिव्ह्यू सुद्धा बघितले असेल किंवा यूज सुद्धा करत असेल। आणि कोणी यूज करत नसेल त्यासाठी आपण चेक करत असतो की हे कॅप्सूल कशासाठी यूज करायचं आहे, स्किन केअरमध्ये काय फायदे होतात, काय नुकसान होतात, यासाठी आपण विटॅमिन ई यूज करत असतो। तसं तर हे पोटात खाण्यासाठी सुद्धा यूज करतात विटॅमिन ई, आणि स्किन केअरसाठी सुद्धा यूज करतात। पोटात खाण्यासाठी डॉक्टरला विचारूनच यूज करावं लागतात, आणि स्किन केअरसाठी आज आपण बघूया स्किन केअर विटॅमिन ई पासून स्किन केअर कशी केल्या जाते, आणि विटॅमिन ईचे फायदे काय, नुकसान काय, स्किन केअरमध्ये काय काय फायदे आहेत। म्हणजे आपण जेव्हा स्किन केअर यूज करत असतो किंवा आपली होममेड रेमेडीज करत असतो, आणि भरपूर लोकांना आदत असते की आपल्या फेसवर टॅन झालेला आहे किंवा काळे डाग धब्बे झालेले आहे, त्यासाठी काय यूज करायचं, ह्यासाठी स्किन केअर विटॅमिन ई ह्या कॅप्सूलचे फायदे, नुकसान हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे विटॅमिन ईची कॅप्सूल, ही कॅप्सूल आपल्याला कुठून घ्यायची आहे, कसं यूज करायचं आहे, सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु माझा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघत असाल, या आधी तुम्ही माझे व्हिडिओ चेक करत असाल किंवा आज माझ्या व्हिडिओपर्यंत नवीन आलेला असाल, तर प्लीज माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडत असेल, थोडाही तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। आता विटॅमिन ई कॅप्सूल, ही जे विटॅमिन ई आहे हे ऑनलाईनसुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळेल, पण ऑफलाईनसुद्धा खूप आरामात अवेलेबल मिळते आणि खूप कमी पैशात अवेलेबल मिळते। जास्त पैशाचं इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खूप कमी पैशाचं इन्व्हेस्टमेंट आहे, पण याचे फायदे भरपूर आहे। जर तुम्ही होममेड रेमेडीज करत असाल किंवा पार्लर म्हणा किंवा अथवा कोणते हाय प्रोडक्ट, केमिकलवाले प्रोडक्ट आपण यूज करत नाही, आपला फेस खूप छान आहे पण आपल्याला एक ग्लो एक द्यायचा आहे, किंवा आपल्या स्किनवर छोटं मोठं टॅन झालेलं आहे उन्हामुळे, आपली स्किन पहिले स्किन कलर वेगळा होता, आता स्किन कलर वेगळा आहे, म्हणजे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आपण होममेड रेमेडीज करत असतो, आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी होममेड रेमेडीज करत असतो, किंवा आपला फेस ड्राय वगैरे असेल यासाठी विटॅमिन ई कॅप्सूल खूप छान आहे। याचे फायदे काय, याचे फायदे असं आहे, म्हणजे विटॅमिन ई कॅप्सूल आपल्या फेसवर जर टॅन असेल, विटॅमिन ई कॅप्सूल हे जे ई कॅप्सूल आहे ना, जर आपल्या फेसवर टॅन असेल, म्हणजे उन्हीचा काळपटपणा झालेला असेल, आपण कसं बाहेर वर्क करत असतो किंवा बाहेर जात असतो घरून आतमध्ये, आतमधून बाहेर, कधी कधी आपल्या फेसवर टॅन झालेलं असते, म्हणजे आपला फेस कलर पहिले वेगळा असतो, आता वेगळा आहे, टॅन झालेला आहे, किंवा आपला फेस कलर चेंज झालेला आहे, कोणतेही म्हणजे आपल्या फेसवर एक ग्लो हवा असतो, आपली स्किन ड्राय झालेली आहे, त्यासाठी ही कॅप्सूल यूज केलेला जाते। आपल्या फेसवर एक ग्लो देण्याचं काम करते, आपल्या फेसवरचं टॅन कमी करण्याचं काम करते। खूप छान कॅप्सूल आहे, याला यूज कसं करायचं, आणि फायदे तसे नुकसानसुद्धा असतात। कोणतेही हाय ॲक्टिव्ह असो किंवा कोझिक ॲसिड असो किंवा इतर कोणतेही इन्ग्रेडियंट्स असो, फेस्टोननुसार बनलेले असते, सर्वांना सर्व काही सूट होत नाही, कुणाला काय सूट होते, कुणाला काय सूट होत नाही, त्यासाठी पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं असते। कोणतंही इन्ग्रेडियंट्सचं पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। आता विटॅमिन ई कॅप्सूल जर आपल्याला यूज करायचं असेल, आता हे मी यूजसुद्धा करून दाखवेल, पण एंडिंगमध्ये यूज करून दाखवते, पहिले मी तुम्हाला याचे फायदे सांगत आहे। यूज करायचं असलं तर आपल्याला कोकोनट ऑइल सर्वांच्या घरी अवेलेबल असते, कोकोनट ऑइलमध्ये विटॅमिन ईचं एक कॅप्सूल घ्यायचं आहे, ते पूर्ण कॅप्सूल आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि थोडं त्यात नारियल तेल घ्यायचं आहे, आणि आपल्या फेसवरती 5 मिनिटं मसाज करून घ्यायची आहे। मसाज करण्याचे भरपूर फायदे असतात, मसाज केल्यामुळे आपली स्किन ग्लो येते, स्किन टाईट राहते, ढिली पडत नाही, एजनुसार जी आपली स्किन ढिली पडते किंवा वय डाऊन होते, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स मसाजमुळे येत नाही। त्यामुळे लोक पार्लरमध्ये जात असतात, मोठे मोठे फेशियल करत असतात, आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करत। त्यासाठी काय असतं ना, घरीसुद्धा जर आपण असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी किंवा आपण घरीसुद्धा मसाज केली तर आपल्या फेसला एक वेगळा ग्लो येतो, आणि ग्लोसोबत ना आपला फेस म्हणजे छान दिसते। भरपूरसे रिझन असतात, त्यासाठी जर पार्लरमध्ये आपल्याला खर्च नाही करायचे तर आपण घरीसुद्धा करू शकतो। मसाज करण्याचे विटॅमिन ईचे भरपूर फायदे आहेत। विटॅमिन ई कॅप्सूल म्हणजे विटॅमिन ई जे आहे ना, हे विटॅमिन ई कधी जर पोटात खाण्याची इच्छा असेल किंवा कोणी तुम्ही रिव्ह्यू चेक केलेले असेल, भरपूर रिव्ह्यू सर्व लोक वेगवेगळं सांगत असतात, सर्वांची पर्सनल एक्सपिरियन्स असते, पर्सनलनुसार ते सांगत असतात, पण पोटात खाण्यासाठी स्वतःच्या याच्याने यूज करायचे नाही, हे डॉक्टरला विचारल्याशिवाय यूज करू नये। पोटात खाण्यासाठी, स्किन केअरसाठी तुम्ही आरामात यूज करू शकता, याचे साईड इफेक्ट नाही, पण जर तुमच्या स्किनला हे सूट होत नसेल, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनीसुद्धा पॅच टेस्ट करूनच यूज करा, डायरेक्ट यूज करू नका। ड्राय स्किनवाल्यांसाठी खूप छान आहे, कारण काय असतं ना, आपली स्किन ड्राय येत असते, रॅशेस पडत असते, आणि ड्राय आल्यामुळे आपली स्किन
खाजवत असते किंवा ते इरिटेट होत असते आणि ड्राय स्किनवाल्यांना भरपूर प्रॉब्लेम असतात, अशी स्किन अशी वेगळीच दिसत, त्यासाठी सुद्धा हे विटॅमिन ई कॅप्सूल खूप छान आहे. यात आपण थोडंसं कोकोनट ऑइल, जर कोकोनट ऑइल आपल्याला सूट होत नसेल, होतं कोणाकोणाला कोकोनट ऑइल सूट नाही आहे, हे केसांचं ऑइल आहे, हे छान नाही असं असते. जर कोकोनट ऑइल आपल्याला सूट होत नसेल तर जे काही तुम्ही बदाम तेल असते, भरपूरसे ऑइल असतात जे तुम्हाला सूट होते, ते 4-5 थेंब आपल्याला हातावरती ते ऑइल घ्यायचं आहे आणि विटॅमिन ईचं एक कॅप्सूल घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला मसाज द्यायची आहे. कारण मसाज केल्यामुळेच ते आपल्या फेसवरती ॲब्झॉर्ब होते पूर्ण ई, आणि ते आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे. ओव्हरनाईट डायरेक्ट आपण मसाज केली आणि फेस वॉश करायचा नाही किंवा फेस सोप यूज करायची नाही किंवा फेस वॉश यूज करायचं नाही. आपण जर अनकम्फर्टेबल आहोत किंवा आपल्याला ते कचकच वाटत आहे किंवा तरीसुद्धा 2 तास तरी मिनिमम 2 तास तरी ते आपल्या फेसवर ठेवायचे, कारण त्याचे फायदे आपल्याला मिळाले पाहिजे, त्याचे गुण आहे ना ते आपल्या स्किनवर मिळाले पाहिजे. आपण काय करतो, आपण यूज करतो बस पटापट आणि डायरेक्ट फेस वॉश केला आणि आपला स्किन केअर बाकीचं करत असतो. अशा प्रकारे करायचं नाही. हे छानपैकी आपल्या हातावरती घेऊन जे काही मसाज देत असेल तुम्ही, ॲलोवेरा जेलमध्ये सुद्धा मसाज देऊ शकता किंवा विटॅमिन ईमध्ये आपण लेमन जर सूट होत असेल तुम्हाला, लेमनचे 2-3 ड्रॉप्स आपल्याला घ्यायचे आणि त्याचेसुद्धा आपण लेमनचे 2-3 ड्रॉप्स, कोकोनट ऑइल किंवा अदर कोणतं ऑइल जे आपल्याला सूट होते आणि विटॅमिन ई, हे तिन्ही घेऊन आपल्याला म्हणजे घ्यायचं आहे. घेतल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं मसाज द्यायची आहे. मसाज याचे फायदे मी कधीतरी अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार की मसाजचे काय काय फायदे असते. म्हणून मग ते म्हणजे कसं असते ना, सर्वात पहिले आपल्याला त्याचे फायदे जाणून घेणं आवश्यक असते आणि त्यानंतर आपल्याला ते यूज करायचं. आता फायदे तसे नुकसानसुद्धा. नुकसान म्हणजे माझ्या मते तर मला काही नुकसान झालेले नाही, कारण माझे स्किन आहे ड्राय असल्यामुळे मी नाही विटॅमिन ई कॅप्सूल भरपूर यूज करत असते, कारण माझी स्किन भरपूर ड्राय आहे. मला नियमित पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळसुद्धा मिळत नाही, मी पार्लरमध्ये सुद्धा जात नसते आणि माझी ड्राय स्किन असल्यामुळे माझी इरिटेट होते किंवा खाजवते, त्यामुळे ना मी यूज करत असते बाकीचे प्रोडक्ट जे खूप ॲक्टिव्ह आहे, अशा प्रकारचे प्रोडक्ट मी यूज करत नाही. तर हे यूज करत असते, त्याचा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगत आहे. तुमची स्किन जर ड्राय, तसं तर आपण ऑल स्किन टाईप यूज करू शकतो, यात काही हे नाही आहे की तुम्ही यूज नको करा ते यूज. आपण जर आपल्या घरी बेसनचा आटा असेल, आपली स्किन ऑइली असेल, बेसनचं जे बेसन असते ना, चण्याची डाळ असते, त्याचं जे बेसन असते त्यातसुद्धा आपण एक कॅप्सूल घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि त्याची पहिल्यांदा मसाज द्यायची, थोडंसं ऑइल आणि लेमन टाकून मसाज द्यायची, ड्राय होऊ द्यायचं आणि फेस वॉश करायचा. फेस पॅकमध्ये सुद्धा तुम्हाला हे खूप छान इफेक्ट देते. हे आपण जर रोज तर नाही करू शकत, पण अल्टरनेट डे म्हणजे आज केलं, आज नंतर 1 दिवसाच्या नंतर, पुन्हा 1 दिवसाच्या नंतर, कंटिन्यूस तुम्ही 1 महिना तरी यूज करून बघा, तुम्हाला तुमचे फायदे दिसतील. आता आपण म्हणू फायदे म्हणजे काय, मला खूप फेअर व्हायचं आहे किंवा मला माझा एक टोन समोर न्यायचा आहे किंवा मी खूप माझा कलर फेस टोन वेगळा आहे आणि मला वेगळा करायचा आहे, असे फायदे तर नाही दिसणार, कारण आपला जो फेस टोन आहे त्यातच आपल्याला खुश राहायचं आहे. सर्वांचे वेगवेगळे फेस टोन असतात, असं नाही की ती त्या कलरची आहे, मला त्या कलरमध्ये व्हायचं असतं. जसं देवाने घडवलेलं आहे आपल्याला त्यात समाधान मानायचं आणि मी जशी आहे तशी खूप सुंदर आहे, त्यासाठी आपण जास्त प्रयत्न करू शकत नाही. पण आपला म्हणजे ग्लो येणं, आपला फेस म्हणजे कसं असते ना, आपल्या हातात असते की त्याची केअर करणं. आपण जर केअर केलं नाही तर लवकर एज दिसते आपल्या फेसवर, लवकर आपली एजनुसार आपली एज होऊन जाते, ते सांगू नाही शकत. म्हणून फेस केअर करणं आपल्या हातात असते. त्यासाठी बस माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही यूज करून बघा आणि फायदे बस एवढंच आहे. जर तुम्ही रिव्ह्यू चेक करत असेल तर तुम्ही कंटिन्युअसली 1 महिना यूज करा. ड्राय स्किन असेल तरीसुद्धा याचे फायदे दिसेल आणि अदर कोणत्याही स्किन टोनवाल्यांसाठी, टॅनसाठी किंवा कोणतं मॉइश्चराईज करण्यासाठी असं जर यूज करायचं असेल किंवा तुम्ही फेस पॅकसुद्धा, आपण होममेड फेस पॅक भरपूर यूज करत असतो, सर्वांना होममेड फेस पॅक माहिती आहे. बेसनचा असते किंवा चण्याच्या डाळीचा आटा असते किंवा मसूर डाळ असते, असे भरपूरसे फेस पॅक आहेत. ते जर आपण यूज करत असेल, त्यातसुद्धा विटॅमिन ई घेतलं आणि ॲलोवेरा जेल त्यातसुद्धा विटॅमिन ई घेतलं ना, याचे भरपूर फायदे आहेत. आपली एज वगैरे सर्व मेंटेन होत असते. असं नाही की आपण म्हणजे कसं, स्किन केअर करणं हे आपल्या हातात आहे. कोणतीही स्किन केअर असो, म्हणजे हाय इफेक्ट असो किंवा कोणती अदर स्किन केअर असो, आपण पार्लरमध्ये जाणं हे तर सर्व नाही जमत असेल, त्यासाठी होममेड रेमेडी घेऊन आलेली आहे. छान आहे आणि जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट नाही आहे. एवढा मोठा पॅकेट आपल्याला खूप कमी पैशात
मेडिकल स्टोर्समध्ये अवेलेबल मिळते. जास्त ऑनलाईनच्या झंझटमध्ये पडायचं नाही आहे. मेडिकल स्टोअर सर्वीकडे अवेलेबल असते. जिथे जाण तिथे मेडिकल स्टोर्स अवेलेबल असते. तिथे जाऊन बघा आणि विटॅमिन ई कॅप्सूल आपल्याला घ्यायचं आहे. विटॅमिन ई कॅप्सूल आणि एवढं मी तर भरपूर यूज करून घेतले. मला नेहमी म्हणजे हप्त्यातून एकदा किंवा दोनदा मी यूज करत असते. माझी स्किन ड्राय आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जसं. आणि जर याची आपल्याला क्रीम बनवायची आहे, क्रीम बनवण्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल लागते. ॲलोवेरा जेलमध्ये 2 कॅप्सूल टाकायचे. थोडं ॲलोवेरा जेल घ्यायचं, त्यात 2 कॅप्सूल टाकायचे आणि त्यानंतर पुन्हा त्यात लेमन जर आपल्याला सूट होत असेल, आपल्या इच्छेचा प्रश्न आहे, पण लेमनसुद्धा आपल्या फेसवरचं टॅन कमी करते, आपल्या फेसला एक ग्लोईंग इफेक्ट देते. विटॅमिन सीचे सुद्धा फायदे भरपूर आहेत. होममेड रेमेडीसुद्धा, पण ते आपल्याला कधी सूट होते आणि कधी नाही. त्यासाठी आपण होममेड रेमेडी करायला भीत असतो. पण करून बघा, खूप छान आहे. पण एकदा मी सांगितलं म्हणून डायरेक्ट यूज करू नका. माझा व्हिडिओ जर एंडपर्यंत बघितला असेल तुम्ही, पॅच टेस्ट नक्की करा, कारण सर्व काही सर्वांना सूट होत नाही आहे. तिला सूट झालं, तिने सांगितलं, तिचा रिव्ह्यू बघितला. रिव्ह्यू एंडपर्यंत नक्की बघा, कारण काय असते ना, जे कोणी काही बोलत असते ते आपल्याला समजत असते आणि त्यानुसारच आपण आपल्या फेसवर ते यूज करत असतो. परंतु एकदा पॅच टेस्ट करा, इथे यूज करून बघा. काही साईड इफेक्ट होतात का, काही इचिंग वगैरे होते किंवा आपल्या स्किन एकदम ऑइल सोडते का, असे काही भरपूरसे प्रॉब्लेम्स असतात. ते करून बघा आणि यातला काही एक झालेला नसेल तर तुम्ही कंटिन्यूस 1 महिना ट्राय करून बघा. खूप छान इफेक्ट दिसतील. इफेक्ट दिसताबरोबर आपल्याला समजेल, नाही बा खरंच आपलं काहीतरी चेंजेस झाले आहे. आणि आपली केअर करणं आपल्या हातात असते. स्वतःची केअर करा. सर्वात मेन आहे आपली स्किन केअर नक्की करा. होममेड रेमेडी असो या पार्लर, तुमच्यात जर तेवढं असेल तर आपण पार्लरमध्ये जाऊनसुद्धा रेमेडीज करू शकतो. पण घरीसुद्धा केल्या ना त्यासुद्धा खूप छान आहेत. फक्त घरगुती थोडीफार मेहनत लागते. आपण घरच्यांसाठी 5-10 मिनिट देऊ शकत नाही किंवा नाईटला वेळ काढून 10 मिनिट्स आपल्या स्किनला देऊ शकत नाही. तर मग काय, एवढा वेळ द्या. छान राहा, खुश राहा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल आणि एंडपर्यंत बघितला असेल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.